जर का तुम्ही सोशल मीडियाला जास्त ऍक्टिव्ह असाल ना, तर तुम्हाला माहिती असेल की पायल गेमिंग म्हणून एक इन्फ्लुएन्सर आहे, एक गेमर आहे, जे की आपल्या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम करते रोज. त्या मुलांनी एआयचा यूज करून तिचा एक फेक एमएमएस घाण व्हिडिओ बनवलेला होता, जो की एआय ने पूर्ण क्रिएट केलेला. फक्त जे फेस आहे ते पायल गेमिंगचं लावलेलं होतं. मेरा नाम अभिषेक जाधव है। मेरा इंस्टाग्राम आईडी का नाम टूबी का है और मैंने अपनी इंस्टा आईडी की स्टोरी पर पायल गेमिंग के डीपफेक वीडियो की लिंक बिना पुष्टि के वायरल करने के लिए लगा दी थी। मित्रांनो, आणखी एका नवीन आणि सगळ्यात जास्त महत्त्वाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. जर का तुम्ही पाठीमागचा आपला लेटेस्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण एआयचा बेसिक यूज कसा केला पाहिजे याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता. ज्यांना नवीन नवीन एआय माहिती झाले त्यांच्यासाठी तो व्हिडिओ होता. आणि आताच्या सध्याच्या टायमिंग मध्ये एआय आपल्यासाठी खरंच घातक आहे का? एआय कशा पद्धतीने आताच्या सध्याच्या टाइम मध्ये सगळ्यात डेंजरस मानलं जातं? एआयचे पॉझिटिव्ह पॉइंट्स पण भरपूर आहेत, निगेटिव्ह पॉइंट्स पण भरपूर आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण एआयचे पॉझिटिव्ह पॉइंट बघू, जेणेकरून आपल्याला समजेल की एआयचा आपण डेली लाईफ मध्ये सुद्धा वापर कसा करू शकतो. एआयची काय काय पॉझिटिव्ह पॉइंट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासारख्या स्टुडंटसाठी जे एआय आहे ना, ते सगळ्यात जास्त चांगलं आहे. स्टुडंट लर्निंग साठी जे एआय आहे ते खूप जास्त महत्वाचे आहे आताच्या सध्याच्या टायमिंग मध्ये. अशी गोष्ट कोणतीच नाहीये जी आपण एआयचा यूज करून चांगली शिकवत नाही. जसं की बिझनेस ऑटोमेशन झालं, मेडिकल हेल्प झालं, स्टुडंट लर्निंग साठी पण हा एक चांगला पॉइंट आहे. आणि छोटे छोटे डेली लाईफचे जे आपले प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा एआय तुम्हाला मदत करते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि बिझनेस ऑटोमेशन सुद्धा एआय मध्ये येतं. जर का तुम्हाला तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला असेल, तुमच्या बिझनेसला चांगल्या पद्धतीने जर का तुम्हाला ग्रो करायचं असेल, तिथं सुद्धा एआयचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. एआय तुम्हाला चांगला मदत करू शकतं. आणि हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, ते झाले एक पॉझिटिव्ह पॉइंट्स. आणि एआयचे एक डेंजरस पॉइंट सुद्धा आपण म्हणू शकतो. एआयचा घाण पद्धतीने वापर करून सुद्धा लोक घाण गोष्टी व्हायरल करतात. तेवढाच एक एआय आपण एक डेंजरस साईड म्हणू शकतो ही एआयची. जर का एक डेंजरस पॉइंट जर का एआयचा आपण सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट बघितला तर तो आहे डीप फेक व्हिडिओज. जर का तुम्ही सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला माहिती असेल एक पायल गेमिंग म्हणून एक गेमर आहे, जे की आपल्या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम करते रोज. तिची खूप जास्त फॅन फॉलोइंग आहे. युट्यूबवरती असेल, इंस्टाग्राम वरती असेल. कोणता तरी एक रॅन्डमली एक 2-3 पोरं होते, त्यांनी एआयचा यूज करून तिचा एक फेक एमएमएस व्हिडिओ बनवला होता, जो की फक्त पायल गेमिंगचा जो चेहरा आहे ना, तो स्वतःचा तिचा फक्त फेसचा यूज करून एआय मध्ये रिप्लेस केला आणि तो फेक एमएमएस तिथं तयार झाला. पण एआयचा यूज करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पोराने. आणि यामध्ये ना फेक व्हॉइस क्लोनिंग सुद्धा असेल. जर का तुम्ही कोणाशी फोनवरती बोलला, त्याने तुमचा व्हॉइस जर का एआयला दिला ना, तो त्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने त्याला ट्यून करू शकतो. म्हणजेच की तुम्ही कोणाला आता रॅन्डमली फोनवरती बोलला, त्याचा आवाज जर का तुम्ही एआयला दिला आणि असं सांगितलं की या आवाजामध्ये मला हे बोललेलं भाषण अजून जास्त रिप्लेस कर, किंवा हे मला त्याच्या आवाजामध्ये दे, ते सुद्धा एआय करून देतं. म्हणजे व्हॉइस क्लोनिंग सुद्धा आताच्या टायमिंग मध्ये खूप जास्त रिस्की आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जॉब रिप्लेसमेंट. हा जो टॉपिक आहे तो सगळ्यात जास्त तेवढ्यात जास्त महत्वाचा आहे. कारण की जॉब रिप्लेसमेंट हे सुद्धा एक सगळ्यात जास्त डेंजरस साईड म्हणू शकतो आपण एआयची. कारण की आता सध्या तुम्ही जी गोष्ट करताय, तुम्हाला कोणत्या गोष्टीला 2 दिवस लागत असेल, 3 दिवस लागत असेल, एआय एक झटक्यामध्ये ती गोष्ट तुमची तेवढ्या स्पीडने करते. तर हा मित्रांनो, आजच्या पुरतं आपण एवढंच ठेवू. जर का तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता, म्हणजे करा. तर भेटूयात अशाच एक नेक्स्ट तडकता फडकता व्हिडिओ कंटेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला. टाटा, बाय बाय.